नसीर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आले गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे. कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या. एक्सचेंज ऑफर, बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर. कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन. आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. सांगली शहरातील अभयनगर येथे झालेल्या वेदांत बंडगर खून प्रकरणात मुख्य सूत्रधार निलेश गडदे याला प्रोत्साहन देणारा कुख्यात गुंड महमद्या उर्फ मोहम्मद जमाल नदाफ, वय वर्ष 44, राहणार संजय नगर याच्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या. गुन्ह्यातील काही संशयित आरोपी अद्याप पसार असल्याने पोलीस कोठडीचे अधिकार ठेवत न्यायालयाच्या परवानगीने कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. महमद्याचा सहभाग निष्पन्न झाल्याने या गुन्ह्याला आता वेगळे वळण लागले आहे. दरम्यान सूत्रधार गडदे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याला पिस्तूल पुरवणारा मलिक शेख याचा कारागृहातून ताबा घेतला जाणार आहे. गडदेसह संदेश घागरे, अतुल वायदंडे यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती, तर अल्पवयीन मुलाची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. संशयित किरण लोखंडे, विशाल चौगुले पसार असून त्यांचा शोध घेतला जात आहे, तर सागर चौगुले हा नजर कैदेत आहे. पोलिसांनी सांगितले की मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून खरात आणि गडदे या गटात वाद होता. हे काम लक्ष्मण खरात यांच्याकडे आहे. खरात यांनी हे काम सोडावे म्हणून संशयित निलेश गडदे दबाव आणत होता. 10 जून रोजी रात्री 7ला गडदे 2 साथीदारांसह खरात यांच्या घरात गेला. तेथे खरात नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला धमकावून खंडणीही मागितली. खरात यांच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे गेले. गडदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल जमताच 2 गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या चारचाकीवर दगडफेक केली. त्याच रागातून गडदे याने बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी थेट सांगली गाठली. त्यावेळी अंगणात मोबाईल पाहत बसलेला बंडगर यांचा नातू वेदांतवर गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर जिल्ह्यात संताप व्यक्त झाला. त्यानंतर पोलिसांनी गडदेसह साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी महमद्या नदाफ याचे नाव पुढे आले. त्याने गडदे याला या गुन्ह्यात प्रोत्साहन दिल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांनी तातडीने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला आज अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.